नमस्कार मंडळी. आज मी लहान मुलांच्या आवडीची फ्रुटी बनवते. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक आंबा घेतला आहे, 100 ग्राम भोपळा घेतला आहे, आपला लाल भोपळा असतो तो, 2 वाट्या साखर, 1 वाटी गूळ, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद. आता मी भोपळ्याची साल काढून घेतली, त्याचे तुकडे करून घेतले. आंब्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले. आता मी त्याच्यामध्ये 4 ते 5 ग्लास पाणी घालून घेणार आहे. 4-5 ग्लास पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, 1 चमचा मीठ घालून घ्यायचं. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. 2 वाट्या साखर आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घ्यायचा. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. गूळ, हळद आणि भोपळा याने या फ्रुटीला खूप छान कलर येतो, अगदी ओरिजिनल कलरसारखा. वेगळा कलर घालायची काही गरज पडत नाही. आता मी हे पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवलं. हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. अगदी भोपळा आणि आंबा चांगला शिजला पाहिजे. आता मी हे थंड करून घेणार आहे. हे चांगलं शिजलं आहे. थंड झाल्यानंतर मी हे गाळून घेणार आहे. गाळून झाल्यानंतर हे वरती जे आंब्याचे आणि भोपळ्याचे तुकडे राहिलेत हे मी मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे. मैत्रिणींनो, आपली मुलं फ्रुटी आवडीने पितात. आपण मार्केटमधून आणून देतो, पण ती कधी बनवलेली असते हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे अशी घरच्या घरी बनवून दिली ना की मुलं आवडीने पितात आणि खूप छान लागते. ही फ्रुटीपेक्षाही भारी लागते अशी घरी बनवून दिली तर. आता मी पेस्ट बनवून घेतली. याच्यामध्ये जे घालून ठेवलेले ते पाणी घालून घेणार आहे आणि वरून मी 2 ग्लास अजून पाणी घालून घेणार आहे. पण पाणी गरम करून थंड करा आणि मग घाला याच्यामध्ये. ही फ्रुटी 8-10 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकते. आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर मग मी हे परत गाळून घेणार आहे. तुम्हाला ही किती पातळ करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही टेस्ट करून त्याच्यामध्ये जर साखर कमी असली तर घालू शकता. अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून आता मी हे घालून घेते. ही फ्रुटी अगदी तुम्ही दुकानची फ्रुटी आणून बघा आणि ही फ्रुटी पिऊन बघा, कुठच्यामध्ये तुम्हाला फरक वाटतो आहे. सेम एकदम लागतात आणि ही घरच्या घरी बनवलेली असते. त्याच्यामुळं मुलांसाठी ही काही हानिकारक नाही. हळद ही आयुर्वेदिक आहे. भोपळाही पोरांच्या पोटामध्ये जातो आणि हे सर्व घरच्या साहित्याने बनवलेले आहे. त्याच्यामुळं मुलांना काही प्रॉब्लेम होईल अशी ही भीती नसते. आणि मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि डब्यामध्ये तुम्ही काढून ठेवू शकता, बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, इलायची तुम्ही एखादी घालू शकता, कारण की आता म्हणजे गरमीचा टाईम आहे आणि इलायची थंड असते. त्याच्यामुळं जर तुम्हाला वाटलं तर घालू शकता. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी